स्पोर्ट्स अल्लाणी आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय नारायणगाव. टॉस जिंकला टीम आर के स्पोर्ट्स अल्लाणी संघाने प्रथमतः स्वीकारलं क्षेत्ररक्षण. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी नारायणगाव टीमला. या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये काय घडेल काय बिघडेल याचं धावतं होणार. एकाला करूयात मायक्रोफोनवरती परिवर्तन आणि या ऐकूयात पुन्हा एकदा शहापूर नगरीतील मुलुक मैदानी तोफ. खऱ्या अर्थानं त्यांचा आवाज आपण आजच्या दिवसामध्ये नक्कीच ऐकूयात. पण करूयात मायक्रोफोनवरती थोडंसं परिवर्तन. या ऐकूयात पुन्हा एकदा आवाज मुरबाड तालुक्याचा, आवाज डोंगर नावे गावाचा, आवाज सुनीलजी शेलके सरांचा. थँक्यू सो मच. नारायणगाव टीम आपण आपला 12वा प्रतिनिधी लगेच समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. नारायणगाव टीम 12वा प्रतिनिधी जर उपस्थित नसेल तर 2 धावांची पेनल्टी तुम्हाला तिकडे दिली जाईल. आणि 12वा प्रतिनिधी स्पोर्ट्स जर्सी मध्ये येणं फार गरजेचं आहे. टी शर्ट, ट्रॅक आणि शूज. मैदानी पंचांचा इशारा मिळत आहे. अधिकचा वेळ खर्च करू नये. लगेचच हा सामना इथे सुरू करावा लागेल आणि वेळेची नोंद इथे केली जात आहे. आमचे स्कोरर शशीजी पाटोळे सरांच्या वतीने. पहिला चेंडू डावीष्टी सोडून जात असताना आपण बघतोय इथे 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 ही पहिली धाव पूर्ण करायची आहे. नॉन स्टार्किंग एंडला जे फलंदाज आहेत ते स्टार्किंग एंडला गेले. थोडा उशीर झाला होता स्टार्किंग एंडच्या बॅटरला रिॲक्ट करण्यासाठी, परंतु त्याच दरम्यान ही धाव पूर्ण झाली. वाईट +1 2 धावांनी सुरुवात मिळत आहे इथे या डावाला. गोलंदाज विपुल गोलंदाजीच्या मार्गावर तयार होत असताना आपण सगळेजण बघत आहोत. गोलंदाज हेमंत, बॅटर हेमंत आणि दिनेश ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. साई स्टार अल्याणीच्या विरोधात फलंदाजी करत असताना नारायणगाव टीम आपण बघतो. आर के स्पोर्ट्स अल्याणी, बेग युअर पार्डन, या अगोदर साई स्टार अल्याणी खेळताना आपण पाहिलेले आहेत. आर के अर्थात रिकी खाडे स्पॉन्सर्ड ही टीम आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळत आहे. या अगोदर मी त्यांचा उल्लेख केला होता. रिकी खाडे सर एक चांगले सूत्रसंचालक आहेत, त्याचबरोबर किनवली कॉलेजवर प्राध्यापक सुद्धा आहेत. सांगीतिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांच्या नावाची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉस यावे स्ट्रेट टू द फिल्डर, क्षेत्ररक्षकाने झेल सोडला. आणि त्याचमुळे या अल्याणी गावाचा जर आपण उल्लेख केला तर अल्याणी गावामधून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये योगदान देणारे अनेक युवक आपल्याला पाहायला मिळतात. या आयोजकांमधून अनेक युवकांच्या जर आपण प्रोफाईलकडे गेलात तर सुशिक्षित, वेल एज्युकेटेड पर्सनॅलिटीज आपल्याला पाहायला मिळतील. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे ही व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतील. रिकी खाडे सर किनवली कॉलेजवर प्राध्यापक आहेत. यंदा कर्तव्य आहे. मैदानाच्या आतमध्ये कर्तव्य पूर्ण करत असताना युवा गोलंदाज विपुलला आपण बघत आहोत. चांगली गोलंदाजी, एक चौकार त्याच्या विरोधात खेळला गेला होता बॅटरच्या वतीने, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या पूर्व रंगामध्ये रंगत असताना गोलंदाजाला आपण बघतो. युवा गोलंदाज आहेत. कमी गती काढून घेतली, त्याचबरोबर मोमेंट दिली. चेंडू पडल्यानंतर उजव्या हाताच्या फलंदाजापासून बाहेर निघून गेला. अलीकडच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला जर एक गोलंदाज म्हणून लेग कटरचा वापर करता आला नाही तर मात्र तुमच्या गोलंदाजीचं विश्लेषण हे बदलू शकतं. तुम्ही मागणे ठरू शकता. याबे चांगला फटका खेळलेला आहे फलंदाजाने.
इनसाइड आउटचा फटका खेळला बॅटरने, एक टप्पा घेतला, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला, हा चौकार. याचबरोबर षटक संपलं पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावर धाबा आहेत, एक चेंडू शेष आहे. पहिला चेंडू वाईड आला होता, बरोबर मैदानी पंच इथे सूचित करत आहेत आणि त्याचमुळे एका चेंडूचा खेळ शेष आहे. प्रथम फलंदाजी करत असताना बॅटर्स आपल्याला नारायणगाव टीमचे पाहायला मिळत आहेत. धाबा बनलेले आहेत त्या म्हणजेच 12 मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग पंचांच्या वतीने संमती मिळाली, त्याची पुष्टी दिली मुख्य पंचांनी. राम पाटोळे सरांचं बोट आभाळाकडे, त्याचमुळे फलंदाज खेळाडू कक्षाकडे. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर विपुलला सांघिक सुयश मिळवता आलं आणि त्याचमुळे नारायणगाव टीमने त्यांचा महत्वाचा फलंदाज गमावला. बॅटर दिनेश बॅक टू द डगआउट. पहिले षटक संपलं ज्यामध्ये 12 धाबा धावपलकर जोडत असताना फलंदाजांना आपण पाहिलं. त्या फलंदाजांच्या आघाडीच्या जोडीमधून दिनेशला बाद करण्यामध्ये यश मिळालं, गोलंदाज विपुलला. क्रिकेटमध्ये तुमची गोलंदाज म्हणून सुरुवात जर प्रतिकूल झाली तरी तुम्ही ती अनुकूलतेकडे घेऊन जाऊ शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, क्रिकेटमध्ये गोलंदाजाला एक षटक फेकण्यासाठी 6 चेंडू फेकावे लागतात. 6 वेळा त्याच्याकडे संधी येते असं आपण म्हणूया. संधी या देवतेच्या डोक्यावर केस नसतात, आलेल्या प्रत्येक संधीचं तुम्हाला सोनं करता आलं पाहिजे. ऑपॉर्च्युनिटी इज ऑलवेज स्लिपरी असं म्हटलं जातं. त्याचमुळे ती ग्रॅब कशी करता येईल, ती कॅपिटलाइज कशी करता येईल याकडे तुम्हाला पाहावं लागेल. आणि ती संधी शोधली होती गोलंदाज विपुलने. शेवटच्या चेंडूवर फलंदाजाला बाद केलं. दुसरं षटक फेकण्यासाठी आणखी एक युवा गोलंदाज जर्सी नंबर 22 on its bowling mark. Sachin is there on the striking end. We can clearly see batter Hemant. On drive offered by batter, fieldsman available. And ball is racing towards the boundary line or the fences for runs. फुटवर्कचा वापर करायचा होता परंतु तो अनसक्सेसफुल राहिला होता. तिकडे क्षेत्ररक्षकाचा भरता वेगाने चेंडू निघून गेला होता. असं वाटलं होतं सुरुवातीला टेंटेटिव्हली की फिल्डर चेंडूपर्यंत पोहोचतील, परंतु तसं झालं नव्हतं. या मैदानाचा विचार केला तर थोडा उंच सखल भाग आहे मैदानामध्ये, आउटफील्डमध्ये त्याचाच व्यत्यय आला. फिल्डरला गती काढून घेतली, लगेचच गती परिवर्तन देत असताना गोलंदाजाला आपण बघतो पहिला चेंडू अत्यंत चांगला हाताळला होता. बघा कधी कधी गोलंदाजाच्या काही गोष्टी बाजूने जातात, कधी कधी गोलंदाजाच्या काही गोष्टी विरोधात जातात. तुम्ही कधी कधी चांगला चेंडू हाताळता, त्या चांगल्या चेंडूवर धावा मिळतात. कधी कधी चेंडू तितका चांगला नसतो, खराब चेंडू असतो, परंतु फलंदाज बाद होतात, कमी धावा मिळत असतात. या सगळ्या गोष्टी क्रिकेटमध्ये होत असतात. यॉर्करवर चौकार आला होता, त्यानंतर गती परिवर्तन करत असताना गोलंदाज सचिनला आपण पाहिलं. एकूण धावा 17. फिरून मारला, नो बॉल कॉल मैदानी पंचांचा. डीप मध्ये क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला फंबल होत आहेत. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल. ही संधी दिली आता या फलंदाजाला 2 धावा पूर्ण करण्यासाठीची क्षेत्ररक्षकाने आणि त्याच 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. ओव्हरस्टेपिंगचा नो मैदानी पंचाने इथे घोषित केला. अलीकडच्या क्रिकेटमध्ये कोणताही नो बॉल हाताळा येणारा चेंडू फ्री हिट असतो. काही मान्यवरांचं आगमन या स्पर्धेच्या सदीच्या भेटीसाठी झालेलं आपण पाहिलेलं आहे. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आज आपण सगळ्यांनी अनुभवला. विविध क्षेत्रातील मान्यवर उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित होते. मैदानी पंचांनी फ्री हिटचा कॉल केलेला आहे. फ्री हिट चेंडू कमी गतीने आणखी एकदा हाताळत असताना गोलंदाजाला आपण बघतो. या षटकामध्ये आतापर्यंत गोलंदाजाने 4 चेंडू फेकले. 4 चेंडूंमध्ये 2 चेंडूंवर त्याने गती काढून घेतलेली आहे. लेग बॅकच्या रूपाने ही धाव पूर्ण होत असताना मैदानी पंच दर्शवत आहेत. क्रिकेटचा स्तर बदललेला आहे असं आपण अनेकदा चर्चा करत असतो आणि त्या बदललेल्या क्रिकेटचाच परिपाक मैदानी पंचांच्या त्या इशाऱ्यामधून आपल्याला दिसतो किंवा अनुभवता येत आहे. शॉट ऑफ गुड लेंथ ऑन साइडला फटका केलाय. थोडे टेंटेटिव्ह पोझिशन मध्ये फलंदाज आले होते. या पद्धतीच्या चेंडूवर तुम्हाला मोठे फटके खेळता आले पाहिजेत तर आणि तर धावफलकाला वेग मिळू शकतो.
चौकार षटकार जर धावपलकावर तुम्हाला अर्जित करता आले नाही, त्यांची नोंद करता आली नाही, तर मात्र धावपलक थोडं व्हल्नरेबल राहतं, अशक्त राहतं. त्याला सशक्त बनवण्यासाठी चौकार षटकारांचाच खुराक हवाय. कमी गती, मागच्या बाजूने चेंडू सरळ यष्ट्यांवर आदळला. व्हॉट अ ग्रेट बॉलिंग बिंग बॉल्ड बाय बॉलर सचिन. ही हॅज पिक्ड अप हिज फर्स्ट विकेट. बॅटर वैभव डिपार्ट्स. वडापाव विषयीचं गाणं तर आपण सगळ्यांनी ऐकलं. या क्रीडानगरीमध्ये वडापावचा एकही स्टॉल पाहायला मिळत नाही. कदाचित उद्याच्या दिवसापासून तुम्हाला तो पाहायला मिळेल, वडापावचा आस्वाद घेता येईल. कडा लागले, मागच्या बाजूने चेंडू जातोय. शॉर्ट थर्डला क्षेत्ररक्षक थोडे फंबल होत आहेत, परंतु चेंडूवर त्यांची पकड. दुसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडू अडवला. या दरम्यान धाव मिळते 1. फलंदाजांच्या फलंदाजीचा जर विचार केला तर बॅटर हेमतने आतापर्यंत एक चौकार खेळलेला आहे. त्याचबरोबर दिनेश चांगले वाटत होते, चांगल्या टचमध्ये त्यांना बॅटिंग करताना पण अनुभवलं. व्यक्तिगतरित्या 10 धावांचं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन ते बाद झाले. वैभवला चांगली सुरुवात स्वतःला देता आली नाही. संदेश मैदानाच्या आतमध्ये आताच दाखल झालेले आहेत. एक चेंडू त्याने खेळलेले, एक धाव त्याने पूर्ण केलेली आहे. शशी पाटोळे सर म्हटलं की चांगलं हस्ताक्षर, गुड हँडरायटिंग इज अ डिफरंट काइंड ऑफ ऑर्नामेंट. चांगलं हस्ताक्षर हा सुद्धा एक अलंकारच आहे. तुमच्या व्यक्तिमत्व विकासामधील हा सुद्धा एक चांगला पैलू आहे. आणि स्कोरिंग नेहमीच चांगलं राहिलेलं आहे शशी पाटोळे सरांचं. 2 षटकं संपली. धावपलकावर धाव आहे 23-23. तिसरे षटक फेकण्यासाठी नवीन गोलंदाजाची नियुक्ती करत असताना संघ कर्णधारांना आपण बघत आहोत. गोलंदाज वैभव स्टारबक्स मध्ये सर्व्हिस देत आहेत आणि अनेक सेलिब्रिटींबरोबर त्यांची भेट अनेकदा होत असते. आणि ती ऊर्जा आता त्यांना इथे या गोलंदाजीमध्ये दाखवता येईल का, हे आपल्याला पाहायचंय खरं तर. वैभवने आल्या आल्या इथे डीप होणारा, लूप होणारा फुलटॉस हाताळलेला आहे. पहिला चेंडू एखादा गोलंदाज यॉर्कर टाकण्याचा ज्यावेळेस विचार करतो तर ते सुद्धा फार मोठं दारिष्ट आहे. कारण पहिल्या चेंडूवर तुम्हाला जर यॉर्कर फेकायचा असेल, त्याची लांबी वाढली तर तो फुलटॉस बनतो, थोडी लांबी कमी झाली तर तो ओव्हर पिच बनतो. आणि दोन्ही वेळेला फलंदाज मोठे फटके खेळू शकतात. त्यामुळे यॉर्कर हाताळताना मला असं वाटतं गोलंदाजाने 5 वेळा तरी विचार केला पाहिजे. आणखी एक यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न. इथे फलंदाज हवा तसा या फुलटॉसचा खरपूस समाचार घेऊ शकले नाही. या फलंदाजाला फलंदाजी करताना आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे, थोडे टेंटेटिव्ह वाटतात. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा अनेक असे क्रिकेटर्स आपण अनुभवले. एकूण एकच आहे की तुम्ही टेंटेटिव्ह पद्धतीने फलंदाजी करा, तुम्ही ओबडधोबड पद्धतीने थोडे खेळा, कसंही खेळा, कोणतेही टेक्निक यूज करा, तुम्हाला फलंदाजी धावा बनवता आल्या पाहिजेत. MS धोनी खेळताना आपण अनेकदा पाहिलेत, तितके स्टायलिश वाटत नाही, परंतु धावा मात्र ते बनवतात. धावा बनवणं हे उद्दिष्ट पूर्ण करता आलं पाहिजे. आणखी एकदा इथे गती काढून घेतलेली आहे. यावेळेस तर चेंडू भलताच वळवलेला आहे गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी, मुवमेंट देत असताना गोलंदाज वैभवला आपण बघतो. ऑफ कटरचा चांगला मारा करतायत गोलंदाज वैभव. चांगली गोलंदाजी. एकूण धावांचा विचार केला तर धावपलक स्थिरावलेला आहे, ते म्हणजे 26 वर 26. या षटकातील 3 चेंडू शेष. समोर खेळतात, 20 मध्ये फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक तिथे थोडे त्याचे प्रयत्न तोकडे पडलेले आहेत, अपूर्ण पडलेले आहेत. योग्य अंदाज क्षेत्ररक्षकाला देता आला नाही. क्रिकेटमध्ये एका चेंडूवर केलेली चूक तुम्हाला त्या चेंडूवर दुरुस्त करता येत नाही. त्याचमुळे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. महत्वाचा चौकार. संगीत संयोजकांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. विघ्नहर्ता साऊंड सिस्टम इथे आपल्या सगळ्यांच्या सेवेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करेल मी, कारण अनेक महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षाचा विचार केला तर जवळजवळ 17 जिल्ह्यांमध्ये मी समालोचन केलं होतं.
अनेक ठिकाणी समालोचनासाठी जाण्याचा योग येतो, परंतु चार मॉनिटर हे मुख्य व्हीआयपी कक्षाच्या समोर अनेकदा आपल्याला पाहायला मिळत नाही आणि या विघ्नहर्ता साऊंड सिस्टमच्या या सगळ्या मंडळीने ते चार मॉनिटर इथे समोर ठेवलेले आहेत, त्याबद्दल त्यांचं कौतुक असेल. संगीतामध्ये फार मोठी जादू आहे असं म्हणतात. खिन्न आणि उदास मनाला संगीत चैतन्य देऊ शकतं. फुलटॉस या फलंदाजाला चांगली छाप सोडता आली नाही. फलंदाजीमध्ये आतापर्यंत 1-2 फुलटॉस सुद्धा मिस साठी गेलेले आपण पाहिलेले आहेत. बलदंड देहाचे फलंदाज आहेत, शारीरिक दृष्ट्या सक्षम आहेत, परंतु क्रिकेट हा खेळ फक्त शरीराने खेळला जातो असं नाही. क्रिकेटमध्ये बुद्धीचा सुद्धा तुम्हाला योग्य वापर करावा लागतो. ऍज अ बॅटर तुमची बॅटिंग टेक्निक चांगली असणं अत्यंत गरजेचं आहे. त्या टेक्निकचा थोडा अभाव जाणवतो या फलंदाजाच्या फलंदाजीत. षटकं संपली 3. एकूण धावांचा विचार केला तर धावफलक आहे 34-34. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना खेळण्यासाठी शिवांजली शेनवे आणि त्यांच्या विरोधात मोरिया बॉईज शिंद्रून असे 2 संघ एकमेकांच्या विरोधात आपण बघणार आहोत. मला असं वाटतं, बेग युअर पार्डन, आई कुलस्वामिनी कळगाव आणि त्यांच्या विरोधात लेनार्ड खेळताना आपण बघणार आहोत. चला दोन्ही संघ कर्णधार आपण नाणेफेकी कक्षामध्ये प्रस्तुत व्हा. षटकं संपली 3. धावफलक आहे ते म्हणजे 34-34. चला वेळेचा अपव्यय करू नका. ग्रामसभा घेण्याची ही योग्य वेळ नाही. लगेचच चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी गोलंदाजाची नियुक्ती करावी लागेल. आतापर्यंत 3 गोलंदाजांनी गोलंदाजी केलेली आहे. पहिल्या षटकामध्ये 12 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये 11, तिसऱ्यामध्ये 11 आणि यामध्ये 2 गोलंदाज अर्थात विपुल आणि सचिन आणि एक फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळवलं होतं. हेमंत सलामीसाठी आलेले आहेत. आतापर्यंत हेमंतने जवळजवळ 9 चेंडू खेळलेले आहेत. 9 चेंडूंमध्ये त्याने 2 चौकार खेळलेत. स्ट्राईक रेट तुमचा हेल्दी असणं अत्यंत गरजेचं आहे. अलीकडच्या लिमिटेड ओव्हर एडिशन मध्ये ज्यावेळेस तुम्ही फलंदाजी करता, विशेषत्वाने टेनिसमध्ये, पुढे आले पावलाचा वापर करायचा होता. फुलटॉस मध्ये कन्वर्ट करत असताना ऑनसाइडला खेळलेत. जर्सी नंबर 22 सचिन चेंडू खाली येत आहेत. त्यांनी चेंडू अडवला, त्यानंतर फेकी होत असताना आपण बघतो. याच दरम्यान 2 धाबा पूर्ण करताना दोन्ही फलंदाजांना आपण पाहिलेला आहे. वन शॉटचा इशारा मैदानी पंचांच्या वतीने देण्यात आलेले, त्याचमुळे एकच धाव गृहीत धरली जाईल. स्ट्रायकिंगला बॅटर आहेत संदेशने समोर चेंडू उडवलेला आहे. रिकी खाडे चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील. चेंडू अडवला, त्यानंतर इथे झालेली आहे फेकी. काय घडलंय मैदानी पंचांना विचारणा तर केली जाते, पंच मात्र तिथे स्थिर आहेत, त्याचमुळे ही धाव पूर्ण होत आहे. एकेरी दुहेरी धावाने धावफलक पुढे नेण्याचं काम केलं जाते फलंदाजांच्या वतीने. परंतु या आजच्या दिवसाचा जर आपण विचार केला तर आजच्या दिवसातील उद्घाटन सामना जिकडे पहिल्या डाबामध्ये आपण पाहिलं तर साई स्टार आल्यानीच्या विरोधात छत्रपती फोपोडूने तब्बल 60 धावा बनवल्या होत्या. आतापर्यंतचा तो सांघिक उच्चांक धावफलकाचा आपण पाहिला. तो उच्चांक आतापर्यंत दुसऱ्या कोणत्याही संघाने ब्रेक केला नाही. तो विक्रम आतापर्यंत अबाधित आहे. आणि दुपारचं सत्र आहे, खेळपट्टीचा विचार केला तर मातीची खेळपट्टी आहे. दुपारच्या सत्रामध्ये फलंदाजीसाठी ती अनुकूल बनत असते. कंजेनियल ॲटमॉस्फिअर बॅटिंग, ज्याला आपण म्हणतो बॅटिंग फ्रेंडली, बॅटिंग पॅराडाईज विकेट. आई कुलस्वामिनी कळगाव, भोईर स्पोर्ट्स लेनार्ड, नाणेफेकीसाठी या. पायांमध्ये चेंडू ठेवण्याचा प्रयत्न, उलटा फटका खेळायचा होता. चेंडू फळीमध्ये हवा तसा योग्य संपर्क करता आला नाही. एक धाव दरम्यान मिळताना आपण सगळेजण बघत आहोत. एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. एकूण धावांचा विचार केला तर आतापर्यंत धावा बनलेल्या आहेत त्या म्हणजे 38-38 या षटकातील. त्याचबरोबर या सत्रातील 2 चेंडू शेष आहेत. 10 धावा प्रत्येक षटकामध्ये बनवण्याचं आव्हान प्रतिस्पर्धी संघाला जर तुम्ही दिलं तर अलीकडच्या क्रिकेटमध्ये तुमच्याकडे जर तीक्ष्ण आणि धारदार गोलंदाजी नसेल तर ते आव्हान डिफेंड करणं फार कठीण बनतं. पूल केलं होतं, चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे आपण बघतो फलंदाज हेमंत याच्या खेळीचा अंत होत आहे.
कलगाव या संघाला टॉस बॉक्स मध्ये जाऊयात पुन्हा एकदा थेट आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच. येस मॅचला होती सुरुवात. पहिलाच बॉल फुल टॉस होता. दिशा दिली, शॉट स्क्वेअर लेगला क्लिअर केला आणि बॉल चालला थेट लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला बॉल वरती केलं भव्य स्वागत आणि मयूरनं ठोकलाय पहिला दमदार चौका. येस पॉवर प्लेचा परफेक्ट ऍडव्हान्टेज सध्याच्या कडेला घेत असताना मयूरला आपण पाहताय या आधीच्या फटक्यावरती नजकत आणि आताच्या फटक्यावरती ताकद. बॉल निघून चालला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटका. क्या बात आहे, काय बॅटिंग करतोय. ताकद नजाकत पुरेपूर वापर मैदानाच्या आतमध्ये करत असताना बॅटर मयूरला पण पाहताय. लक्ष 44 धाव्यांचं आणि त्या 44 धाव्यांचा लक्षाचा पाठलाग करत असताना आर के स्पोर्ट्स अल्लाणी या संघाला पण पाहतोय. घरचा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. अगदी यजमान बनाम पाहुणे आणि पाहुणे बनाम यजमान असं बॅटल आपल्याला मॅच मध्ये पाहायला मिळतं. 10 धावा तर जरूर बनल्या. जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये मयूर दाखवतोय. नेक्स्ट बॉल शरीरापासून दूर ठेवायचा प्रयत्न आणि आता विकेट किपरची चालाकी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजाला परतावं लागतंय माघारी. धक्का क्रमांक लागलाय टीम आर के स्पोर्ट्स अल्लाणी संघाला. पहिला मयूर इज गॉन. थँक्यू सो मच. सुस्वागतम याच दरम्यान ठेले गावचे लाडके समाजसेवक आदरणीय सन्मान्य सुनीलजी भावार्ते साहेबांचं इथे शुभागमन झाला आणि साहेबांचं करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि त्यांच्या समवेत शशीदादा ठाकरे यांचं देखील इथे शुभागमन झालं. त्यांचं देखील करूयात सहर्ष हार्दिक स्वागत. सर्व मान्यवरांचा मी पुन्हा एकदा आम्ही अल्लाणीकर चषक 2026च्या वतीनं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि जाऊयात आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने नाव बॅक टू क्रिकेट. रिकी खाडे स्ट्रायकिंग एंडला ज्याच्या नावानं संघ ओळखला जातो म्हटलं जातं ना ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आणि आता युक्तीचा वापर करत असताना रिकीनं ठोकलाय फाईन मध्ये येणारा पहिला फाईन चौका. मॅच बाउंड्री मैदानाच्या आतमध्ये रिकी खाडेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. आमच्या विघ्नार्था साऊंड सिस्टमचं देखील आम्ही विशेष कौतुक करू. आमच्या आवाजाची काळजी त्यांच्या माध्यमातून घेतली जाते. आपण पूल आणि आता बॉलला केलं थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर गोल. ठोकला रिकीनं संघर्षमय षटका. षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. रिकी खाडेच्या बॅटमधून काय जबरदस्त आसमानी टोला केला. आपण पूल केलं आणि आता पूल सक्सेसफुल आपल्याला पाहायला मिळाला. फिल्डिंग मध्ये थोडासा चेंजेस. आता ऑन साइडला 2 फिल्डर बाहेर काढण्यात आलं. फाईनला देखील बाहेर घेतलंय. हो सॉफ्ट अँड ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. ड्राईव्ह केला अलॉंग द कार्पेट. दोन अगदी एक फिल्डर चेंडूच्या पाठमोरा अक्षरशः धावतोय पळतोय. अखेर वाईडिश लॉंगॉनचा फिल्डर काऊ कॉर्नरमध्ये पोहोचला आणि बॉलला त्यांना स्टॉप केलं. चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आणि 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. 2 धावेच्या साथीनं षटक क्रमांक झालं पहिलं कंप्लीट. आणि पहिल्या षटकाच्या अंती फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या तब्बल 22 अंकावरती. लक्ष्य 44चं
पहिला 6 बॉलमध्ये अर्धा पल्ला गाठलाय. 50% धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता 50% धावा अजूनही करायच्यात या मॅच मध्ये येणाऱ्या 18 बॉलमध्ये. म्हणजे बॉल शिल्लक 18, धावा करायच्यात 22. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग मार्कवरती बॉल होतो या वैभवला आपण पाहतोय. वैभवच्या अगेन्स्ट सलामी बॅटर चेतन. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिलाच बॉल अगदी अचूक टप्पा आणि अचूक टप्प्यावरती भेदक मारा करत असताना ओव्हर नंबर 2 मध्ये वैभवला आपण पाहतोय. स्विंग अँड मिस. डॉट पर्सेंटेज वाढवावे लागतील. अगदी 22 धावा रोखायच्या 18 बॉलमध्ये. त्या रोखू शकतो. गोलंदाज वैभव ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केलाय. सॉफ्टरने केलाय. धावाची संधी नॉन स्ट्राईक इनला आणि ती संधी आता गमावली आहे. धाव झाली कंप्लीट. सिंगल या बॉलवरती मिळेल. 23 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 23 ऑन बोर्ड. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं अगदी अवघ्या एका धाव्यानं सामना गमवावा लागला. तो म्हणजेच के स्टार ठुणे या संघाला. एका धावेसाठी संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. क्रॉस बॅट ऑन साइडला टर्न केलाय. मिड विकेट मध्ये फिल्डर एकापेक्षा जास्त या बॉलवरती काहीही मिळणार नाहीये. सिंगल मिळाली या बॉलवरती. एका धावेसाठी मेहनत आणि संघर्ष टीम आरके स्पोर्ट्स अल्लाडी संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. चेतन तयार. नेक्स्ट बॉल. यावेळी देखील ते चित्र. मिडॉन मध्ये फिल्डर. धोक्याची घंटा वाजली आहे आणि अखेर पुन्हा एकदा बॅट्समन बाल बचावलाय. सातत्याने या चुका तुमच्या संघासाठी डोकेदुखी ठरू शकतात. कारण एक धाव किती इम्पॉर्टंट असते याचं प्रात्यक्षिक उदाहरण मागच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. धावफलक 25 अंकावरती 25 ऑन बोर्ड. 25 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. आरके रिकी खाडे स्ट्रायकिंग एंडला सॉफ्ट हँड यावेळेस स्क्वर कट केलाय. क्रिकेटचा क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. कव्हर पॉइंट मधून फिल्डर प्रचंड वेगाने बॉल पर्यंत आलाय. स्ट्रायकिंग एंडला थ्रोबेकी झाली आहे. सेकंडचा चान्स घेतलाय आणि सेकंड इथे कंप्लीट करण्यात आली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन बॅटरच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा इथे कंप्लीट होतील. सेन्सिबल क्रिकेट, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रिकी आणि चेतनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. या दोन्ही बॅटरला माहिती आहे सिंगल डबलने आम्ही हा सामना सहजरित्या जिंकू शकतो. त्यामुळे सिंगल डबल वरती जास्तीत जास्त प्राधान्य देत असताना ऑन साइडला टर्न केलाय. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट, सन्मानजनक क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. षटक क्रमांक 2 चा खेळ ते कंप्लीट झाला आणि 2 षटकांच्या अंती उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना आरके स्पोर्ट्स अल्लाडी संघ जाऊन पोहोचलाय. तो तब्बल 28 अंकावरती. 44चं लक्ष 28 बनल्यात. आता धावा अजूनही 16 करायच्या या मॅच मध्ये. येणाऱ्या 12 बॉल मध्ये 16 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम लास्ट 12 बॉल्स. येस डीजे. बारा बॉल आणि 16ची गरज. पहिलाच बॉल फुल टॉस होता. झेलची शक्यता निर्माण झाली होती. शॉट गली रिजन मध्ये. पहिल्याच बॉलवरती सिंगल मिळाली. अगदी एक धाव या बॉलवरती मिळेल. एका धावेच्या साह्याने टीमची टोटल जाऊन पोहोचले 29 अंकावरती. 29 ऑन बोर्ड.
44चा पाठलाग करत असताना खऱ्या अर्थानं ज्या प्रकारची बॅटिंग रिकी खाडेनं केली, सुरुवात जबरदस्त करून दिली ती म्हणजे मयूरनं, पण त्यानंतर संयमी खेळ आपल्याला चेतनचा पाहायला मिळाला. चेतनच्या बॅटमधून अजूनही एकाही मोठा फटका आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. समोरच्या दिशेनं व्ही मध्ये फटका केलाय, लॉंग ऑफ मध्ये फिल्डर देवाला आपण पाहिलं डाऊन द बॉल आणि एक जबरदस्त कॅच मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करत असताना धक्का लागलाय टीम आरके स्पोर्ट्स अल्लाणी संघाला, तब्बल हा दुसरा. थँक यू सो मच. 29 अंकावरती तब्बल दुसरा धक्का लागत असताना अल्लाने टीमला अगदी जोपर्यंत रिकी खाडे मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत जमेची बाब म्हणावे लागेल आर के स्पोर्ट्स अल्लाणी संघासाठी, कारण रिकीमध्ये क्षमता मॅच जिंकून देण्यासाठी आणि ती क्षमता आता त्याला दाखवावी लागेल, ती कॅपॅसिटी त्याला मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. चांगली गोलंदाजी विपुलची. लकी तयार, फुल टॉस होता, समोरच्या दिशेने व्ही मध्ये फटका केला, लॉंगॉन मध्ये फिल्डर हो गरुडी देत असताना चांगली फिल्डिंग देवाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. तब्बल आपल्या संघासाठी 2 धावा वाचवत असताना जबरदस्त फिल्डिंगचं प्रदर्शन देवानं लॉंगॉन रिझर्व मध्ये दाखवलं. अप्रतिम फिल्डिंग, व्हॉट एक्सलंट फिल्डिंग बाय देवा. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय आणि धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या 31. दिशा पाहावी लागेल, दिशा पाहणं भरपूर गरजेचं आहे. डायरेक्ट हिट तर झालाय, पाहावं लागेल बॅटर पॉपिंग क्रीज मध्ये नक्की पोहोचलाय की नाही. यस, अंपायर सिग्नल white+1 म्हणजेच बाय 1 गेट 1 फ्री रन्स मिळतील या बॉलवरती 2. अगदी व्हाईट बॉलची देखील एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव ऍड होईल. त्यानंतर पंचांचा कॉल आला की बाईच्या स्वरूपात ही एक सिंगल ऍड होईल, म्हणजे तब्बल टोटल 2 धावा या बॉलवरती ऍड होतील. स्कोर कार्ड मॅजिकल इक्वेशन मध्ये 33 ऑन बोर्ड, 33 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 44 धाब्यांचा पाठलाग करत असताना आरके स्पोर्ट्स अल्लाने टीमला आपण पाहतोय. रिकी खाडे मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग गेला, जो तब्बल 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. त्याच्या पाठीमधून एक बाउंड्री, एक सिक्सर आपण जरूर पाहिला. तो रिकी खाडे पुन्हा एकदा तयार. 11ची गरज या मॅच मध्ये येणाऱ्या 9 बॉल मध्ये. दिशा पाहावी लागेल, पुन्हा एकदा दिशा मॅटर करते या बॉलवरती. आता वेगावरती नियंत्रण होतं, दिशेमध्ये देखील नियंत्रण होतं. डॉट बॉल आलाय, शेवटचे 2 बॉल, स्टील 2 टू गो. 4 बॉल आतापर्यंत भरपूर चांगल्या हाताळल्यात. हो, यावेळेला अनोख्या स्टाईलने फटका तर जरूर खेळलाय. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर डाऊन द बॉल अँड टेकन अ व्हेरी गुड कॅच. टिपलाय अखेर स्क्वेअर लेग मध्ये झेल आणि संपलाय बॅट्समन रिकी खाडेचा खेळ. धक्का क्रमांक लागलाय तब्बल हा 3रा. टीम आर के स्पोर्ट्स अल्लाणी संघाला फलंदाज पार. थँक्यू. विकेटचं पतन तब्बल 5व्या बॉलवरती इथे वैयक्तिक 2री विकेट संपादित करत असताना विपुलला आपण पाहतोय. 2ऱ्या बॉलवरती देखील विपुलने एक विकेट संपादित केली होती आणि त्यानंतर आता 5व्या बॉलवरती लगेचच धक्का क्रमांक 3रा दिला. व्हॉट अ पर्टिक्युलर बॉलिंग बाय मिस्टर विपुल. स्टील 1 टू गो, लास्ट बॉल ऑफ द 3rd ओव्हर. यावेळेला स्क्वेअर कट केलाय इनफिल्डच्या वरून, नेत्रदीपक फटका आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये फिल्डर नॉन स्ट्राईक गेला थ्रोपैकी आणि इथे 2 धावा झाल्यात कंप्लीट. 12 बॉल मध्ये 16 धावा करायच्या होत्या आणि आता या षटकामध्ये धावा खर्च केल्यात तर तब्बल 7. म्हणजे आता समीकरण पुन्हा एकदा बदललं. शेवटचे अंतिम 6 बॉल
आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी धावा करायचे 9. 9 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम लास्ट 6 बॉल. थँक्यू. 3 षटकांच्या अंती धावफलकावरती धावा आपण पाहतोय. तब्बल जोडला गेला तर तब्बल 35-35 ऑन बोर्ड. 35 धावा स्कोर कार्ड वरती सध्याच्या कडेला जोडल्या गेल्यात. आता शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी कंपल्सरी धावा करायच्यात त्या 9. मागच्या मॅच मध्ये 8 धावा तर रोखल्या होत्या, पण या मॅच मध्ये 9 धावा बनल्या जातील की या मॅच मध्ये 9 धावा रोखल्या जातील याचं उत्तर येणारे शेवटचे 6 बॉल देऊन जातील. विपुलचं हे जबरदस्त षटक आता खऱ्या अर्थानं चांगलं म्हणावं लागेल. ओव्हर नंबर 3चं षटक नारायणगाव संघासाठी. आता शेवटचे 6 बॉल आणि या 6 मध्ये कंपल्सरी धावा करायच्या. 9 बॅटर स्ट्रायकिंगला तयार. लकीला पाहतोय पहिलाच बॉल, या वेळेला पहिलाच बॉल जबरदस्त हाताळलाय. अप्रतिम डिलिव्हरी, डॉमिनेटिंग क्रिकेट, कन्सिस्टन्सी, इक्वेन्सी हे सर्व काही आपल्याला या ओव्हर नंबर 4 मध्ये जरूर पाहायला मिळेल. कारण कॅप्टननं संदेशच्या खांद्यावरती जबाबदारी दाखवली आहे आणि आता त्या जबाबदारीच्या सामोर जात असताना संदेशला आपण पाहतोय. 5 बॉल 9ची गरज. लकी तयार. बॅच लिडिंग एज आहे का पाहावं लागेल. एज अँड टेकन. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक लागलाय तब्बल 35 या अंकावरती. आरके स्पोर्ट्स अल्लाडी संघाला तब्बल 4था बॅट्समन आउट. क्या बात आहे. काय गोलंदाजी सध्याच्या घडीला सूर्या. ज्या प्रकारचे षटक विपुलला हाताळलं अगदी त्याच्याच पावलावरती पाऊल देऊन सध्याच्या घडीला संदेश काम करतोय. कारण 6, 9, 5, 9 आणि आता समीकरणाला 4, 9. 2 बॉल जबरदस्त हाताळत एक महत्वाची विकेट संपादित केली. नवीन बॅटर देवेंद्र. 4 मध्ये 9ची आवश्यकता असताना लॉफ केला ऑन साइडला. आडवा पाचा हा कडवा प्रहार आणि बॉल चालला थेट सीमा पार. देवेंद्रचं आक्रमण. बॉल न केलं थेट सीमा रेषेचं भ्रमण. ठोकला षटकार. निर्णय क्षणावरती येणारा हा गोल्डन सिक्सर मैदानाच्या आतमध्ये देवेंद्रच्या बॅटमधून. आता शेवटचे 3 बॉल. धावा करायच्या 3. बॅटची टॉपेज बॉल हवेमध्ये अखेर. विकेट किपर डाऊन द बॉल अँड टेकन अ ब्युटिफुल कॅच. टिपला झेल. संपलाय खेळ. धक्का लागलाय तब्बल हा 5वा टीम आरके स्पोर्ट्स अल्लाडी संघाला. देवेंद्र इज गॉन. सातत्यपूर्वक रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ. 12 बॉल 16 समीकरण. त्यानंतर 11 बॉल 15 समीकरण. त्यानंतर 10 बॉल 15. त्यानंतर खऱ्या अर्थानं 9 बॉल 13. व्हाईट प्लस 1 आली. त्यानंतर खऱ्या अर्थानं 9 बॉल 11. डॉट आला. 8 बॉल 11. त्यानंतर विकेट आली. 7 बॉल 11. त्यानंतर 2 धावा आल्या. त्यानंतर समीकरण आपण पाहिलं 6 बॉल 9. आता समीकरण आलाय 2 बॉल मध्ये 3ची गरज. 4 बॉल 9ची गरज असताना षटकार आला. त्यानंतर प्रत्युत्तर दिलं 2 बॉल 3. ओ या वेळेला दिशा पाहावी लागेल. दिशा पाहावी लागेल. विकेट तर जरूर आली आहे पण अंपायर yes umpire signal is it is a white ball. हे प्रभु हे श्रीराम प्रेमानंदी ये क्या हुआ. 2 मध्ये 2ची गरज असताना अंडरम बॉक्स पद्धतीने फटक्याला टॅप करायचा प्रयत्न. स्ट्रायकिंग एंडला डेंजर एंडला थ्रोबेगी. डेंजर एंडला थ्रोबेगी झाली आहे. आता मॅचची चित्र
शेवटचा एक बॉल आणि एका बॉल मध्ये धावा करायच्या ती एक बॉल एक असं चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. काटेकी टक्कर दोन संघाच्या दरम्यान, कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा या स्पर्धेचा नियम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक बॉल एक ची गरज, विश्वास दाखवला कॅप्टन बॅटर सचिनच्या कांद्यावरती. आता वैभवला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. वैभव तब्बल 5व्या क्रमांकावरती आला होता. कॅपॅसिटी आहे वैभवकडे ही एक धाव काढण्याची, पण कॅपॅसिटी आहे संदेश मध्ये देखील ही एक धाव रोखण्याची. काटेकी टक्कर दोन टीमच्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सातत्यानं रंग बदलतोय हा क्रिकेटचा खेळ. एक बॉल एक ची गरज, फलंदाज मध्ये चेंजेस. आता खऱ्या अर्थानं प्रेशर गोलंदाजावरती, प्रेशर फलंदाजावरती, प्रेशर विकेट किपर वरती, प्रेशर आणि फक्त प्रेशर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हटलं जातं ना, वो चाय पीने में क्या मजा जिसमें शक्कर ना हो, और वो मैच देखने में क्या मजा जिसमें टक्कर ना हो. आणि आता दोन टीमच्या दरम्यान काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते. एक बॉल एक मध्ये एक ची गरज असताना सॉफ्ट हँड केला, ऑन ड्राइव्ह केला आणि एक धाव झाली कंप्लीट. एक धाव कंप्लीट. सामना जिंकलाय टीम आरके स्पोर्ट्स अल्याणी संघानं. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन. हार्ड लक, टफ